मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यावर पावसानं कहर केलाय। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पिकांचं अतोनात नुकसान झालंय। कर्ज काढून पेरणी केलेली होती, मात्र हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। त्यामुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारनं योग्य ती मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। या शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी रहीम शेख यांनी बातचीत केली आहे, बघूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या विदारक परिस्थिती पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास 3 लाख हेक्टरवरील सोयाबीन, उडीद, मूग अक्षरशः भुईसपाट झाले आणि या ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडलाय त्या संदर्भात आपण वाकरवाडीतील शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत। बाबा, काय घडलंय, कसं घडलंय? हो का, शेतकऱ्याला पाऊस तर पाहिजे, पण ह्या वर्षी भरपूर पाऊस झालाय। माझं 4 एकर सोयाबीन गेलंय, अर्धा एकर दोडका गेलाय, अर्धा एकर भेंडी गेली, झेंडूची फुलं गेलीत। ह्या वर्षी माझ्याकडे तर दिवाळी करायला सध्याला पैसे नाहीत बघा। आता 20 दिवसावर दिवाळी आहे। हो का, सोयाबीन तर सगळं नासलंय, 4 एकर सोयाबीन नासलंय। पंचनामे शासन न करता, म्हणजे पंचनाम्यासाठी कर्मचारी आलेत का आणि शासनाकडे तुमची काय अपेक्षा आहे, काय भावना आहे? काय शासनानं काय दिलं? नुसतं पंचनामा येतो मध्ये, कोणी अजून काय आमच्याकडे शासना पंचनामे आले नाही। तर काल अधिकारी साहेब आले, काल हिंडून गेले। 7,000 रुपये हेक्टर मदत देऊ म्हणले, पुन्हा 8,400 रुपये मदत देऊ झालं, पण ह्याच्या विषयच नाही। काय म्हणजे काय देते कोणामध्ये? तिथं एक हेक्टर पेरायचं म्हणतं 50,000 रुपये खर्च, खतन बिन खुरपण आणि फवारणी। ह्याच्यामध्ये काय शेतकऱ्याला 4 कटनी काय मारा सगळं, ते बी डॅम आहे सगळं। आता एकाचं मत 2,000 खात नाही कोणी ह्याला। शासन कडून काय आपल्या अपेक्षा आहेत? कशा पद्धतीने पाहता? शासनाकडून तर बऱ्याचशा अपेक्षा आहेत, पण शासनाने नुसतं आम्हाला गाजर दिलाय शेतकऱ्यांना। आमच्या बांधावर यायचं, पाहणी करायची आणि निघून जायचं, आणि टीव्हीवर चॅनलवरती घोषणा करायची की आम्ही शेतकऱ्याला हेक्टरी एवढे देऊ तेवढे देऊ, पण आर्थिक निर्वाहासाठी कुणीही शेतकऱ्याला आतापर्यंत मदत दिलेली नाही। काय अपेक्षा मग आता शासनाकडून? शासनाकडून तर आम्हाला अपेक्षा आहे की शासनाने हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, वाकरवाडी, धाराशिव।